सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे हे जे आपलं PMMY-PY हे ॲप आहे, याच्यामध्ये आज आणखीन एक नवीन अपडेट उपलब्ध झाला आहे. ते म्हणजे 1.1.3. तर हे नवीन अपडेट आज उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर या अपडेटनुसार फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल किंवा कन्फ्युजन थोडंसं झालेलं आहे. तर ते क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या म्हणजे फॉर्मच्या प्रक्रियेमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे ते. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे जे लॉग इनचा आपल्याला प्रॉब्लेम होत होता, ते म्हणजे लॉग इन करते वेळेस जेव्हा OTPसाठी रिक्वेस्ट आपण करत होतो तेव्हा 10 मिनटं थांबा अशी एक नोटिफिकेशन येत होतं. ते देखील दूर झालेलं आहे. आणि आता या नवीन अपडेटनुसार लॉग इनचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करून लॉग इन सहज होत आहे. ॲपवरती देखील लॉग इन होत आहे आणि वेबसाईटवरती देखील लॉग इन होत आहे. त्यानंतर ज्या ताईंच्या मला कमेंट आल्या आहेत बऱ्याच ताईंच्या की त्यांचं ॲप हे ओपनच होत नाही आहे. तर जर त्यांचं ॲप हे या अपडेट झाल्यानंतर देखील किंवा यापूर्वी कधीही अपडेट असून देखील ज्यांचं ॲप आजपर्यंत ओपन झालेलं नाही त्यांच्यासाठी देखील मी आज संध्याकाळी नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्यामध्ये मी तुमचं ॲप ओपन होण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते मी तुम्हाला करण्यासाठी सांगणार आहे, जेणेकरून तुमचं ॲप नक्की ओपन होईल. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, इथं डेटा एंट्रीमध्ये मी सुरुवातीला आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन करून घेते. तर पहा, कालच्या अपडेटनुसार आपण इथपर्यंत पाहिलं होतं की वरील जो फॉर्म आहे याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नव्हता. आणि बदल जो काल करण्यात आला होता अपडेट 1.1.2 याच्यानुसार आपल्याला आता हे 4 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपण MCTS कार्ड किंवा RCH नंबर किंवा MCP कार्ड किंवा आभा नंबर याचा वापर करून देखील आता आपण फॉर्म भरू शकतो. तर हे तर आपण कालच पाहिलं आहे. परंतु आपण आता जास्तीच उपयोग कशाचा करणार, तर आभा कार्ड जे आहे ते आपल्याकडे सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. तर या आभा कार्डचाच आपण फॉर्म भरण्यासाठी उपयोग करू शकतो. त्यानंतर जे आजचं नवीन अपडेट आलं आहे त्याच्यामध्ये पहा, हे आहे वेबसाईटवरती लॉग इन केलेलं आहे. परंतु ॲपवरती जेव्हा तुम्ही लॉग इन करत आहात तर तुम्हाला इथं हे जेवढे पर्याय आहेत ते सर्व पर्याय इथं दिसत आहेत. म्हणजे इथं पण MCP कार्ड नोंदणीची जी दिनांक आहे तिथं तुम्हाला हे सर्व पर्याय दिसत आहेत. ते म्हणजे MCTS ID, RCH ID किंवा MCP कार्ड किंवा आभा ID दिनांक. तर असे तुम्हाला तिथं पर्याय दिसत आहेत. आणि खाली तुम्हाला इथं हे ज्याप्रमाणे आहे की शेवटच्या मासिक पाळीची दिनांक आणि प्रसूतीची दिनांक, तर हे दिसत आहे. तर याच्यामध्ये जर म्हणजे कन्फ्युजन काय होणार आहे इथं क्रिएट, तर आता आपण सुरुवातीला इथं डॉक्युमेंट निवडलं आभा कार्ड. तर आभा ID जर निवडला तर इथं आपण आभा कार्डचा जे काय आभा नंबर आहे तो इथं टाकणार. त्यानंतर इथं आपण आभाचाच फोटो अपलोड देखील करणार. तर इथं वेबसाईटवरती फक्त MCP कार्ड नोंदणी दिनांक दिसत आहे, इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु कन्फ्युजन तुम्हाला कुठं होणार, तर इथं तुम्हाला जर तुम्ही इथं आभा कार्डचा वापर करत आहात, इथं आभा नंबर टाकत आहात आणि आभा कार्डचाच इथं तुम्ही फोटो अपलोड करत आहात, तर इथं तुम्हाला प्रश्न पडेल की इथं आभा कार्ड रजिस्टर झालेला दिनांक टाकायचा की MCP कार्ड रजिस्टर झालेला दिनांक टाकायचा. तर इथं पहा, जरी तुम्ही आभा कार्डचा वापर केला असेल तरी तुम्ही MCP कार्डचं जिथं तुम्हाला विचारण्यात आलं आहे की रजिस्टर झालेले दिनांक, तिथे मात्र तुम्हाला MCP कार्डवरील म्हणजे माता बाल संरक्षण कार्डवरील जे नोंदणी झालेली दिनांक आहे तीच तुम्हाला टाकून इथं फॉर्म भरायचा आहे. तर हेच कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. आणि जो आपला लॉग इनचा प्रॉब्लेम आहे तो देखील सॉल्व्ह झालेला आहे. तर वेबसाईटवरती ॲपवरती जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात तेव्हा गोंधळ न करता तिथं तुम्ही MCP कार्ड नोंदणीचा दिनांक टाका आणि मासिक पाळी आणि प्रसूतीची दिनांक MCP कार्डवरचीच तुम्हाला घ्यायची आहे, जरी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आभा कार्डचा वापर करत असाल तरी देखील. तर व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवण्यात आला होता. तर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हो, आज नक्की मी ज्या ताईंचं लॉग इन होत नाही त्यांच्यासाठी आज संध्याकाळी नक्की व्हिडिओ घेऊन येईन.
तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.